25 वर्षांची मुलगी रात्री झोपायला गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिची आई तिला उठवायला आली तेव्हा बेड रिकामा होता। पण आईनं जे पाहिलं ते तिला थक्क करणारं होतं। मुलीचे कपडे, दागिने बेडवर पडलेले आणि त्याच्या शेजारी जवळजवळ 5 फूट लांबीच्या सापाची कातडी होती। बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली। संपूर्ण गावात भलत्याच अफवा झाल्या। रीनाला नागानं नेलं, रीना इच्छाधारी नागिण बनली आणि कातडी सोडून गायब झाली, अशा चर्चा गावात सुरू झाल्या। यूपीच्या औरैया जिल्ह्यातील या शांत गावात एका तरुणीच्या बेपत्ता होण्यानं अंधश्रद्धा, गूढता आणि पोलिसांच्या धाडसी शोध मोहिमेची लाट उसळली। ही तरुणी रविवारी रात्री तिच्या खोलीत झोपायला गेली, पण तिच्या बेपत्ता होण्याच्या आजूबाजूची परिस्थिती एखाद्या अलौकिक थ्रिलर सारखी वाटली। घाबरलेल्या कुटुंबानं पोलिसांशी संपर्क साधला। स्थानिक पोलीस घटनास्थळी त्यांनी लगेच धाव घेतली, तपास सुरू केला। वडिलांच्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आम्ही महिलेचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं तयार केली आहेत, असं सुद्धा पोलिसांनी सांगितलं। त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला खूप दुःख झालंय आणि आम्हाला आमची मुलगी सुरक्षित परत हवी आहे। त्यांनी पोलिसांना जलद कारवाईचं आवाहन सुद्धा केलं। खरं तर ही बातमी पसरताच गावात अफवा पसरली की ती महिला इच्छाधारी नागिन आहे आणि याशिवाय ती ज्या खोलीत झोपलेली त्या खोलीच्या जमिनीवर सापाचं बीळ सापडल्यानं स्थानिक लोककथांना आणखी बळकटी मिळाली। कुटुंबाने सांगितलंय की यापूर्वी इथं अधूनमधून साप दिसायचे। दरम्यान गावकरी या अलौकिक सिद्धांतांवर चर्चा करण्यात व्यस्त असतानाच पोलिसांनी मात्र जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं। सुरुवातीला हे प्रकरण बरंच रहस्यमय वाटत होतं, पण पोलिसांनी बारकाईनं तपास सुरू केला आणि हळूहळू हे प्रकरण उलगडू लागलं। 25 वर्षीय रीनाच्या कुटुंबानं दुसऱ्या ठिकाणी तिचं लग्न ठरवलेलं आणि मुलीला हा प्रस्ताव स्वीकारण्यास तिचा नकार होता। त्यामुळे पळून जाण्यापूर्वी रीनानं अशी युक्ती आखली ज्यामुळे सगळ्यांना गोंधळात टाकलं। रीना या लग्नावर नाखुश होती आणि ती हे लग्न करू इच्छित नव्हती। तिने लग्न टाळण्यासाठी एक अतिशय फिल्मी कथा रचली आणि ही घटना अशा पद्धतीने घडवली की तिच्या कुटुंबाला धक्का बसला। रीनाचे गावातल्याच एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। त्या तरुणीनं तिच्या बेपत्ता होण्याचा संबंध नागाशी, सापाशी जोडला जाईल याची काळजी सुद्धा घेतली। सापाची कातडी पाहून सगळेच हा प्रकार दैवी किंवा रहस्यमय असल्याचं समजतील आणि त्यामुळे कोणी पोलिसांना सांगणार नाही, मंत्रतंत्राचा आधार घेतला जाईल असा अंदाज या रीनानं बांधला। रात्रीच्या वेळी रीना घराबाहेर पडली आणि तिच्या बेडवर 5 फूट लांबीच्या सापाची कातडी आणि काही बांगड्या टाकून पळून गेली, जेणेकरून तिचं सापात रूपांतर झाल्याचं वाटेल आणि ती प्रियकरासोबत रात्रीतून पळून गेली। तर आपण पळून जातोय असा विचारही कोणाच्या मनात येऊ नये यासाठी तरुणीनं पद्धतशीरपणे सगळं नाटक रचलं। ही संपूर्ण घटना एखाद्या फिल्मी स्क्रिप्ट सारखी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। आम्ही तिच्या मोबाईलचं लोकेशन शोधतोय। कुटुंबाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा सुद्धा नोंदवलाय। तरुणी लवकरात लवकर सापडेल अशी माहिती पोलिसांनी दिली। पण तरुणीनं जो कट रचला त्यासाठी तिच्या हुशारीचं मात्र कौतुक होतंय आणि हसही होतंय। त्यामुळे आता ही तरुणी कधी सापडते आणि काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। या संपूर्ण घटनाक्रमाविषयी, तरुणीच्या युक्तीविषयी आणि पळून जाण्याच्या कल्पनेविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।